भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरातील गणेशवाडमधील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून दूषित गढूळ आणि वास येणारे पाणी पिण्यास वापरण्यास भाग पडले आहे। विहिरीतून पुरवठा होणारे पाणी इतके खराब असून त्याचा रंग, वास आणि चव ही आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते। विशेष म्हणजे पावसाळा सुरू होताच विहिरीत सांडपाणी, गाळ कचरा मिसळत असल्याने पाण्याची स्थिती बिकट झाली आहे। मात्र या साऱ्या प्रकाराकडे साकोली नगर परिषदेने आजपर्यंत कुठली ठोस उपाययोजना केलेली नाही। त्यामुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक नागरिक आजारी पडत आहेत आणि काहींची प्रकृती गंभीर देखील झाल्याचं समजतंय। ही बाब केवळ आरोग्याचा प्रश्न नाही, तर थेट माणसांच्या जीवनाशी खेळ असल्याचं चित्र सध्या उभं राहिलंय। गणेशवाडातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगर परिषदेने या समस्येकडे दुर्लक्ष केलंय। शुद्ध पाणी पुरवठा करणं ही स्थानिक स्वराज्य संस्थांची मूलभूत जबाबदारी असताना आज या जबाबदारीपासून नगर परिषदेने स्वतःला बाजूला काढलाय। पिण्याच्या पाण्यात जीवाणू, बॅक्टेरिया, वास व गाळ असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून ही बाब प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराची साक्ष देते। लाखो रुपयांचा कर भरून सुद्धा नागरिकांना प्राथमिक गरज असलेले स्वच्छ पाणी मिळू नये हे कोणत्याही सुजाण नागरिकाला संताप आणणारे आहे। नागरिक विचारत आहे, शुद्ध पाणी देणं ही जबाबदारी कोणाची? अधिकारी आणि नगरसेवक केवळ निवडणुकीपुरतेच का दिसतात? सध्या या परिस्थितीमुळे नागरिकांचा संयम सुटत चाललाय। जर प्रशासनाने तातडीने उपाययोजना केली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, असा स्पष्ट इशारा गणेशवाडातील नागरिकांनी दिलाय। आरोग्यावर होणारे परिणाम, प्रशासनाची निष्क्रियता आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे एकंदरीतच साकोलीतील पाणी प्रश्न ऐरणीवर आला असून येत्या काही दिवसात जन आंदोलन भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही। गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज करिता आकाश नंदा गवळी, भंडारा, गोंदिया। पाणी पिवा लायक काहीच नाही आहे तर आम्ही कोणतं पाणी पिवावं सांगा तुम्ही। आता तब्येती बिघडून राहिले सर्व, संडास, उलट्या, छाती भरून येणे, तब्येत खराब होणे हे झालेली आहे मोहल्ल्यामध्ये, वार्डामध्ये। तर काहीतरी तुम्ही आता पावडर वगैरे काही व्यवस्थित वगैरे तुम्ही पिण्याचं पाणी आणि घरातही राहण्यासाठी नाहीये, बाहेरही राहण्यासाठी पाणी नाहीये ना, असं एवढं गंद पाणी आहे तर ना वास मारत आहे खूपच। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।